दावोस दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रामधील मंत्र्यांनी बिलं भरली नाहीत। दावोसमधील कंपनीची राज्य सरकारला नोटीस आलेली आहे आणि रोहित पवारांनी एक्सपोज करत असा खळबळजनक दावा केलाय। महाराष्ट्र सरकारच्या दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर राज्याची बदनामी होतीये असं सुद्धा पवार यांनी म्हटलंय। आणि रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय, काय एक्सपोज केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आलं, मात्र बिलं उधार ठेवून आलं। आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली। आमदार रोहित पवार यांनी ही एक्सपोज केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते अशी शक्यता सुद्धा आमदार रोहित पवार यांनी वर्तवली। गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री उद्योग मंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला हा विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, दावोस दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रामधील मंत्र्यांनी बिलं भरली नाही असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। आता राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात काय चर्चा उमटतायत? आपण जर पाहिलं तर खरं तर अत्यंत गंभीर असा आरोप रोहित पवार यांनी जो आहे तो थेट महाराष्ट्र सरकारवर केलेला आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की त्यांनी फक्त टेक्स्ट जो आहे तो ट्विट केलेला नाही, तर त्यासोबत जी नोटीस आलेली आहे तीही ट्विट केलेली आहे। त्यामुळे खरं तर भवया ज्या त्या उंचावल्या गेल्या। 1,58,00,000ची आउटस्टँडिंग अमाऊंट ज्यात पेंडिंग असल्याचं म्हटलं जातं। त्याचसोबत ज्या कंपनीने हा दावा केलाय त्यांनी ह्या 1,58,00,000चं बिल जे ते पेंडिंग असतं तरी म्हटलंच आहे, पण त्यासोबत त्यांनी असं म्हटलं की यासोबत 18% GST आणि 50,000 रुपये एक्स्ट्रा जे तुम्ही लेट केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्हाला लवकर परतफेड करावी। तुमच्या यामुळे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेले जे लेबर्स होते त्यांची सुद्धा सॅलरी थांबलेली। त्यामुळे खरं तर हा अत्यंत गंभीर बाब आहे। जर महाराष्ट्र सरकारकडून असं काही झालं असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जा आहे त्यावर नक्कीच महाराष्ट्राला जे ते गालबोट लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाऊ शकते। त्यामुळे आता नेमकं महाराष्ट्र सरकारकडून या संदर्भातलं काय उत्तर येते हे पाहणं महत्त्वाचं असतं येणार आहे, कारण की दावोसमध्ये सगळेच राज्य जे आहेत ते एकंदरीत आंतरराष्ट्रीय समिटसाठी येतात। मोठ्या प्रमाणात बिझनेस किंवा मग उद्योग जे त्यांचे एकमेकांकडे गुंतवणूक जे ती केली जाते आणि त्याच उद्योगाच्या समिटमध्ये हा जो आहे तो आरोप रोहित पवार यांनी थेट केलेला आहे। त्यामुळे आता बरेच मुद्दे आहेत अजय, आता काय होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।